सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे मी 1 किलो साबुदाणा मिक्सरमधून बारीक दळून घेतलेला आहे आणि 2 किलो बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि बारीक किसून घेतलेले आहेत ते। त्याच्यानंतर इथं लाल मिरच्या घेतलेल्या आहेत काही मिक्सरमधून फिरून आणि उपवासाचे मीठ। तर आपल्याला ना साबुदाण्याच्या पिठामध्ये हे मिरच्या मिक्सरमधून फिरून घेतलेले ते मिक्स करून घ्यायच्या, तसेच उपवासाचे मीठ मिक्स करून घ्यायचे चांगले व्यवस्थित। आणि आता याच्यामध्ये थोडा थोडा बटाट्याचा किस घालून साबुदाण्याचे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। तर इथे सर्व पीठ मी मळून घेतले आणि अर्धा तास तसे झाकून ठेवले होते आणि त्याच्यानंतर मी आणि रिद्धीने पापड्या बनवायला घेतल्या होत्या। तर बघू शकता तुम्ही, मी रिद्धीला अशा छोटे छोटे त्याच्या गोळ्या बनवून दिल्या आणि तिने पुरी पात्राने त्याच्या अशा पापड्या केल्या होत्या तयार। आणि तुम्ही अशी सोऱ्यानं पण करू शकता, कारण सोऱ्याच्या याच्यामध्ये पण वेगवेगळे प्लेट असतात त्याचा उपयोग घेऊन। तर मी इथं असं पापडा टाईप केल्या होत्या काही वेगवेगळ्या आकाराच्या, तर तुम्ही पण अशा वेगवेगळ्या आकाराच्या करू शकता। तर मी आणि रिद्धीने ते वेगवेगळ्या प्रकारच्या आणि काही गोल सर्व पापड्या बनवून घेतल्या ह्या पापड्या बनवायला पण खूप सोप्या आहेत, त्याच्यामुळं खूप लवकर होतात, तुम्ही बघू शकता। तर आम्ही कशा प्रकारे बनवल्यात त्या, आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तळल्यानंतर पापडी डबल साईजची होती, बघू शकता तुम्ही, आणि चवीला पण खूप छान लागतात। तर मग ह्या पापड्या तुम्हाला आवडल्या असतील तर या उन्हाळ्यात नक्की बनवा। तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये।